त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण पावसातली प्रतीक्षा. रात्रभर पाऊस कोसळत होता. डोंगरावर काळे ढग दाटून बसले होते. विजांच्या चमकांमध्ये गाव क्षणभर उजळायचं आणि पुन्हा गडद अंधार व्हायचा. महादेवाच्या मंदिरातील घंटा त्या पावसातही मंद स्वरात घुमत होत्या. सारंगला मात्र त्या रात्री क्षणभरही झोप लागली नव्हती. वैदेहीचा तो संदेश अजूनही त्याच्या डोळ्यासमोर होता. जर मी उद्या या खिडकीत दिसले नाही तर मला विसरू नकोस. तो पुन्हा पुन्हा फोन लावत होता, पण उत्तर मिळत नव्हतं. प्रत्येक क्षणासोबत त्याच्या मनातील भीती वाढत चालली होती. पहाट झाली, पण त्या सकाळी प्रकाश नव्हता. फक्त पाऊस होता, धुकं होतं आणि मनाला अस्वस्थ करणारी शांतता होती. सारंग घराबाहेर आला. त्याची आई दारात उभी होती. कुठे चाललास एवढ्या पावसात? तो काही क्षण शांत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, वाड्याकडे. आईच्या चेहऱ्यावर काळजी उतरली. आता तिथे जाऊ नकोस बाळा. पण सारंगचं मन काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं. तो पावसात चालू लागला. ओले रस्ते, वाहणारं पाणी, वाऱ्याने डोलणारी झाडं, सगळं धुसर झालं होतं. वाड्याजवळ पोहोचताच त्याची पावलं थांबली. मोठा लाकडी दरवाजा बंद होता. त्यावरचं जुनं कुलूप पावसात भिजत होतं. संपूर्ण वाडा शांत होता. इतका शांत की त्या शांततेची भीती वाटावी. सारंगची नजर नकळत वर गेली. ती खिडकी, काल रात्री उजळलेली, आज अंधारात होती. त्याच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. तो बराच वेळ पावसात तसाच उभा राहिला. कदाचित खिडकी उघडेल, कदाचित वैदेही दिसेल, कदाचित सगळं ठीक असेल. पण काहीच झालं नाही. फक्त पाऊस वाढत गेला. तेवढ्यात मागून मंद आवाज आला, सारंग. तो दचकून मागे वळला. मुरली काका? त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा उतरला होता. डोळे लाल झाले होते. पावसात भिजूनही ते जणू काही जाणवतच होतं. सारंग त्यांच्याजवळ गेला. काका, वैदेही? त्याचा आवाज थरथरत होता. मुरली काका काही क्षण बोलले नाहीत. त्यांनी फक्त वर त्या बंद खिडकीकडे पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाला, छोटीबाई खूप अशक्त झाल्यात. सारंगच्या डोळ्यात भीती दाटली. मी मी भेटू शकतो का त्यांना? मुरली काकांनी डोळे मिटले. पावसाचे थेंब त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून ओघळत होते. आता कुणालाच आत जाऊ देत नाहीत रे. सारंग शांत झाला. त्या क्षणी त्याला पहिल्यांदा स्वतःला पूर्णपणे असहाय्य वाटलं होतं. ज्याच्यासाठी मन इतकं जडलं, तिच्यापर्यंत पोहोचण्याचाही मार्ग उरला नव्हता. वर खोलीत वैदेही खिडकीजवळ पडून होती. तिच्या श्वासात थकवा होता. खिडकी अर्धी उघडी होती. पावसाचा गार वारा आत येत होता. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. धुसर नजरेतून तिला खाली वाड्याजवळ कुणीतरी उभं दिसलं. सारंग, पावसात पूर्ण भिजलेला. तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तिला आवाज द्यायचा होता, खिडकी उघडायची होती, त्याला एकदा पाहायचं होतं. पण तिच्यात ताकद उरली नव्हती. तिने फक्त डोळे मिटले आणि मनात हळूच पुचपुटली, आलास? खाली सारंग अजूनही तिथेच उभा होता, पावसात, प्रतीक्षेत, त्या बंद खिडकीकडे पाहत. आणि त्या दिवशी पावसाने फक्त गावच भिजवलं नव्हतं, तर दोन मनांच्या असहाय्य प्रतीक्षेला निशब्द साक्ष दिली होती. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण न उच्चारलेला निरोप. तो ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.